घातांक बघा लक्ष द्या. आपलं प्रकरण आहे घातांक. बोलू नका आता, मागे सुयोग बोलू नका. घातांक इंडायसिस. बघा लक्ष द्या इकडे. आपलं फॅमिलियर चॅप्टर बद्दल बऱ्याचदा बोलणं होतं. लक्षात घ्या, फॅमिलियर चॅप्टर जसं की व्यवहारी अपूर्णांक एक प्रकरण, याच्या सोबतीला आपण घेतलं आहे दशांश अपूर्णांक, बरोबर ना, लागोपाठच. आणि बॉडमास म्हणजे पदावली, ह्या तीन प्रकरणाला सोबत घेतलं. हे झाले यांचे फॅमिलियर प्रकरण, समजलं ना. जे इथंच त्यांची उदाहरणं एकमेकांशी कनेक्ट आहे, बरोबर आहे. हे शिकलं तर हे समजतं, या दोघांवरून हे समजतं, बरोबर ना. फॅमिलियर प्रकरण कशाला म्हणतात, फॅमिलियर उदाहरणं कशाला म्हणतात, म्हणजे जुळती मिळती असणारी, ठीक आहेत ना. हा एक संच झाला. बघा दुसरं, आता घातांकाकडे वळलोय आपण, तर याचा पहिलं चॅप्टर घेतला आपण वर्ग वर्गमूळ, बरोबर आहे. दुसरं घेतलेलं आहे बघा घन घनमूळ, आणि तिसरं आहेत आता घातांक. हे तीन फॅमिलियर चॅप्टर आहेत. या तिघांची सांगड घालता येते, लक्षात घ्या. म्हणजे आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि सोमवार, हार्डली मंगळवार पर्यंत हे चॅप्टर संपून जाणार. मग राहिलं सरासरी पूर्ण. एकदा परत इंट्रोडक्शन पार्ट घेणार मी शाब्दिक उदाहरणापासून. त्या बॅचच्या आता कशा पद्धतीने होतील, आता प्रकरणाची मालिका एकमेकांसोबत कशी जोडलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतील. फॅमिलियर प्रकरण शोधणं फार गरजेचं, लक्षात घ्या. आणि हे समजलं पाहिजे. मी त्या दिवशी 4-5 दिवसांनी म्हटलं की अभ्यास करत असताना कुठलं चॅप्टर कधी घेतलं पाहिजे हे कळणं, पहिले हे कळणं महत्वाचं, समजलं ना. नाही लक्षात आलं का. म्हणजे सगळ्याच गोष्टी कळणं गरजेचं, लक्षात घ्या. मला खूप अभ्यास येतो हे महत्वाचं नाही, कोणता अभ्यास, कुठला कंटेन हा कोणासोबत घेतला पाहिजे हे पहिले कळलं पाहिजे. अभ्यास नंतर झाला तरी चालते, पण पहिले हे कळलं पाहिजे की आधी कुठलं घेतलं पाहिजे, नंतर कुठलं घेतलं पाहिजे, ठीक आहेत ना. तर हे फॅमिलियर प्रकरण आहे, समजलं ना. जसं की हे आणि त्यानुसार हे. आता याच्यामधले दोन प्रकरण आपण घेतलेले आहे, वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ. आता घातांक, कुठलीही संख्या त्याच्या डोक्यावर कुठलीही संख्या नसते म्हणजे तो एक असतो, बरोबर ना. एखाद्या संख्येच्या डोक्यावर येणारी संख्या त्याला घात म्हणजे घातांक असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. घातांक, एचा घात यम, याला पाया असं म्हणतात. हा पाया झाला. याला घात असं म्हणतात. वाचन करत असताना जसं की 5चा घात 2 आहे, वाचन करताना आपण कसं केलं त्याचं, 5चा घात 2. तो वर्ग आहे हा भाग महत्वाचा नाहीये, कारण तो 2 आहे म्हणून वर्ग झाला. 3 असता तर वर्ग झाला असता का. 3 आहे म्हणून घन झाला. 4 येऊ शकते, 5 येऊ शकते, 100 येऊ शकते, बरोबर ना. हे सांगता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून संकल्पना ही पहिले लक्षात घ्यायची आहेत आकड्यांपेक्षाही. एखाद्या संख्येच्या डोक्यावर जर एखादी संख्या येत असेल तर तो झाला त्याचा घात, आणि हा झाला त्याचा पाया. एकूणच त्याला घातांकीय संख्या असंही म्हणतात, लक्षात घ्या. घातांकीय, घातांकित असंही म्हणू शकता तुम्ही, ठीक आहेत ना. लिहिताना काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. शेवटी महत्वाचं काय तर ते कळणं महत्वाचं, लक्षात घ्या. म्हणजे शालेय पुस्तकात जर पाहिलं किंवा कुठं, तर घातांकीय असंही म्हटलं जातं त्याला, आणि घातांकित असंही संबोधलं जाऊ शकते, समजलं ना. घातांकित लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. मग याला व्याख्या काय, पायात आहेच, परंतु घातांकाला सुद्धा व्याख्या आहेत, लक्षात घ्यायचं. घातांक, आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की जनरली अभ्यास करत असताना पोरं हे प्रकरण स्वतःहून टाळतात, लक्षात घ्या. एक सेकंड काय. ऑनलाईन लेक्चर, कुलदीप आमले. ऑनलाईन मध्ये कुलदीप आमले कोण आहे रे.
बरं ठीक आहे, जाऊ दे. पा लक्ष दे इकडे. त्याला जमलं काय? बसले ना बरोबर? रोशन तू कसं एका जण एकाच्या दोघं बसले का रे? हा ठीक आहे. मला असं वाटून राहिलं इथून काय काय दोघं आहे. ठीक आहे ठीक आहे, बसून जा, खुर्ची खाली येत ना. तुमच्या आधीची बॅच होती ना, आता हे उन्हाळ्यात ठीक आहे, आपली एकदम ओव्हरफ्लो नाही झाली. आपल्याकडे 65 ऍडमिशन, ती बॅच तब्बल 72ची होती, लक्षात घ्या. आधीची बॅच, त्याच्या आधीची पण 800. आता पहिल्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये त्याच्यात पुढे जास्त होते. शेवटी इथं 72चे अरेंजमेंट केलेत आपण, स्टूल वगैरे सगळं पकडून. त्याच्यात 100% एका खुर्चीवर दोघं जण 2-2 पोरी बसत होते. ठीक आहेत ना. तसं लिहिता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे जागा आहेत, लक्षात घे. आणि आपल्याकडे बसायचं आहेत आता 1.25 घंटे आपल्याला अजून, कारण थेरीचा भाग आहेत. आणि व्यवस्थित लिहिला गेलं पाहिजे. व्यवस्थित लिहिला नाही गेलं, व्यवस्थित बसता नाही गेलं तर मन लागत नाही बॅचमध्ये. ठीक आहे. घातांकाचं प्रकरण असं बोलतो तुम्ही की हे जनरली अभ्यासामध्ये पोरं नाही आणत, त्याला लक्षात घ्या. सगळं ठरलंय, बरं सगळं कार्यक्रम तुमचा ठरलाय, ठीक आहे. आणि त्याचं चांगल्या पद्धतीने आकलन सुद्धा आहेत. हा पोरं अभ्यास करत असताना रेग्युलर पद्धती सगळे महाराष्ट्राची बोंब, लक्षात घ्या. सगळ्यांचं सगळं सारखंच आहे, ठीक आहे ना. म्हणजे सगळे जे अभ्यास करतात नॉर्मली सगळे प्रकरण ते सगळ्यांच्या बाबतीत सारखेच ठरलेले आहेत. काही त्याच्यामध्ये फरक नाही पडत, लक्षात घ्या. मॅक्सिमम सगळ्यांचा प्रोग्राम ठरलाय, लक्षात घ्या. सगळ्यांचा सर्वसामान्य प्रोग्राम असतो तो, ठीक आहे ना. सर्वसामान्य प्रोग्राम सगळ्यांचा ठरलाय. आणि जे चॅप्टर खरंच पोरं कुठलेच करत नाही ते सगळंच नाही करत, लक्षात घ्या. तसंच सेल्फ स्टडीमध्ये बीजगणित, भूमिती, घातांक, शर्स हे प्रकरण कधीच अभ्यासामध्ये लक्षात घ्या. असे काही प्रकरण आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा आपण एक मर्यादा आखून ठेवली, रेग्युलर पार्ट आणि अनरेग्युलर पार्ट, समजलं ना. जो आधीपासून आपण करत होतो, लक्षात घ्यायचं. जे अनरेग्युलर प्रकरण आहे त्याचा बंद करून हे वाचते ना, त्याच्यामुळे होते. आणि नाही, शेवटची बटन दाबली काय वाजत आहे मग, डिस्टर्ब करते नाही. हो ना, ते फॅन नाही त्याच्यामुळेच वाचते ते बटन मुळे. योग चांगले नाही का आपल्यास? ठीक आहे. नाही पुन्हा ना कसं डिस्टर्ब करते ना वारंवार, जाऊ द्या. कारण ते मानसिकता खराब होऊन जाते ना खरखर करून. शेवटी यांचा आवाज महत्वाचा आहे. ठीक आहे, पहा लक्षात इकडे. राहू द्या. घातांक लक्षात घ्या. जगामध्ये कुठलीही संख्या घात नाहीत, लक्षात घ्या. घात नसतो म्हणजे किती आहे? 1 आहे. तो लिहिल्या जात नाहीत. नियम, अपवाद, प्रघात, प्रघात. आता हे गणिताच्या बॅचमध्ये असे शब्द ऐकणं म्हणजे थोडं वेगळं वाटतं, ठीक आहे ना. गणिताला नियम आहेत, सायन्समध्ये म्हणा किंवा इकॉनॉमिक्समध्ये म्हणा नियम आहेत, काही अपवाद सुद्धा आहेत. सायन्समध्ये नियम आहे, काही ठिकाणी अपवाद सुद्धा आहे, ठीक आहेत ना. मानसशास्त्राला काही नियम आहेत, काही अपवाद सुद्धा आहेत. अपवाद असतातच, प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेत. जर हा फॅक्टर नसताना जगामध्ये खूप मोठी समस्या निर्माण झाली असते, लक्षात घ्या. जगातले सर्व लोक चांगले असते तुमच्यासारखे, जमलं असतं का? नाहीत, जमलं नसतं. कारण सर्वच चांगले असले तर ते टिकत नाही. तुम्हाला कारण समजून सांगतो, लक्षात घ्या. बुद्धिजीवी जर एकत्र आले तर त्यांचं संघटन होऊ शकत नाहीत. बुद्धिजीवी जर एकत्र आले तर त्यांचं संघटन होऊ शकत नाहीत. कारण त्याच्यात कमी जास्त असेल तर संघटन होऊ शकतं, समजलं ना. कारण मेंटॉर तसा होणार नाही कुठलाच. मेंटॉर समजतं ना तुम्हाला, त्याच्यातला एखादा बॉस व्हायला पाहिजे. जर सारख्या लेवलची बुद्धिजीवी एकत्र आले तर टिकूच शकत नाही त्यांची. खूप मोठी परिपक्वता लागते त्याच्यामध्ये, वैचारिकता. कारण कुठं ना कुठं इगो वाटत, लक्षात घ्या. आणि बुद्धिजीवी नसणे त्यांचीही युनिटी होणं शक्य नाही, लक्षात घ्या. म्हणून अपवाद लागतच प्रत्येक गोष्टीला. सायन्समध्ये सुद्धा अपवाद आहे, गणितामध्ये तसे अपवाद आहेत. बॉडमासला कंचे भागुबेव, बॉडमास आज जे प्रकरण पाहिलं, कंचे भागुबेव, ए भागेला बी गुणेला सी आणि ए गुणेला बी भागेला सी अपवाद आहेत. जर 3 राशींच्या दरम्यान ह्या दोनच क्रिया अशा कुठल्याही दिल्या असतील, तुम्ही त्याला कुठल्याही प्रायोरिटीनुसार सोडवा, उदाहरण चुकणार नाहीत. नियम तर आहे बॉडमासचा, पण त्याला अपवाद सुद्धा आहेत. हे अपवाद म्हणजे एक प्रकारची पळवाट आपल्या सर्वसामान्य लाईफमध्ये असते, बरोबर ना. अपवाद आहे, खोटं बोलू नाहीत, हा नियम आहे चांगला, पण त्याला अपवाद आहेत ना, कधी कधी बोलावं लागतं, लक्षात घ्या. समजलं ना. प्रघात आहेत, काही प्रघात आहे त्याला कुठं लिखित स्वरूपाचे नसतात, लक्षात घ्या. प्रघात कसे?
थोडा हा अध्यात्माचा किंवा अंधश्रद्धेचा भाग असू शकतो. प्रघात म्हणतो असं ठरलंय आधीपासून पूर्वजापासून करत आहे अशा गोष्टी, बरोबर ना. प्रघात पडले त्या काही गोष्टीच्या लक्षात आला. प्रघात प्रघात समजतं ना तुम्हाला, परंपरा म्हणू शकतो. एखाद्या गोष्टीचे प्रघात पडलेले आहेत, पण त्या प्रघातालाही कधी कधी तळा जाऊ शकते, त्यालाही अपवाद ठरतं. समजलं ना. म्हणून या ठिकाणी कुठलंही प्रकरण शिकत असताना त्यामधले नियम समजून घ्यायचे आहेत. अपवाद असेल तर अपवाद लक्षात घ्यायचा आहे. आणि काही प्रघात असतात, जसं की घातांक एक नसतो, एक असतो, तो नसतो म्हणजे लिहित नाही, बरोबर ना. नसतो म्हणजे किती असतो? एक, पण तो लिहिल्या जात नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे घातांक असतोच, हा नियमच आहे. परंतु एक न लिहिण्याचा प्रघात आहेत, लक्षात घ्या. छेदामध्ये काही नाही म्हणजे एक आहे, पण तो न लिहिण्याचा प्रघात आहेत. लक्षात आलं का? समजून आलं तुम्हाला प्रघात या शब्दाचा अर्थ? आणि मानसशास्त्रामध्ये तर असे भरपूर अपवाद आहेत, लक्षात घ्या, भरपूर अपवाद आहेत. जर मानसशास्त्राचा सायकोलॉजीचा जर अभ्यास थोडाफार केला तुम्हाला, तुम्हाला असंख्य नियम सापडतात. अजून एक त्याच्यामध्ये शब्द ऍड होऊन जातो बघा, गृहीतके. गृहीतके, आणि याला खऱ्या अर्थानं गृहीतकांना अपवाद फार भेटतात, लक्षात घ्या. अपवाद, गृहीतके असतात आणि अपवाद असतात, ठीक आहेत ना. हे फार महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणणार याची काय गरज आहे, तर जर अशा गोष्टी जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता आल्या, तर लॉजिकल रिझनिंगचा भाग समजण्यासाठी तुमची जी मेंटॅलिटी असायला पाहिजे ना, ती चांगली तयार होते मग त्या ठिकाणी, लक्षात घ्या. कारण लॉजिकल रिझनिंगचा पार्ट सोडत असताना त्यामध्ये कुठलं सूत्र वगैरे लागत नाही, तर लागतं सगळं आपल्या मेंदूचं आकलन क्षमता, बरोबर ना. तुमचं अंडरस्टँडिंग कसं आहे, तुम्ही विधानाचं वाचन कसं करता, त्याच्यामधून तर्क कसा काढता, निष्कर्ष कसा काढता, बरोबर ना. आणि त्याच्या वास्तविक जीवनाशी काही संबंध नसतो, लक्षात घ्या. काही संबंध नसतो, ठीक आहे ना. बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भात कोडिंग डिकोडिंग असेल, सिलोलिझम असेल, सिलॉग म्हणतो त्याला आपण, आणि तर्क आणि अनुमानाचे उदाहरण असतील, यामध्ये वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध त्याचा नसतो. म्हणून जे आहे ते आपल्याला खरं आहे असं 100% खरं आहे असं आपल्याला गृहीत धरावं लागतं. समजलं ना, लक्षात आलं. तसंच सबस्टिट्यूशन नावाचा एक प्रकार आहे कोडिंग डिकोडिंग मध्ये. जसं गाईला वाघ म्हटले, वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला बकरी म्हटले, बरोबर ना. मग सगळ्यात बलाढ्य प्राणी कुठला, तर आपण हत्ती नाही लिहू शकत, बकरी लिहू शकतो त्या ठिकाणी. समजलं ना. मग इथं आपल्याला ते 100% खरं आहे असं मानावं लागतं, लक्षात घ्या. विषय समजून राहिला सर्वांना. तर हे थोडे फॅक्टर समजले पाहिजे. मी वारंवार सांगतोय, अभ्यास तर होऊनच राहिला, बॅचे चालू आहे, पण त्याच्यातले फॅक्टर समजले पाहिजे की काय केलं पाहिजे आणि काय टाकलं पाहिजे, ठीक आहेत ना. तर लक्षात घ्या, घातांक हे प्रकरण आहे जे की फार महत्वाचं आहे. आता बॉडमास खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशनचा बाप आहेत, लक्षात घ्या. आणि कॅल्क्युलेशनचं हे शेवटचं चॅप्टर आहे तुमच्या बॅच मधलं, म्हणजे सगळ्याच बॅचला हे एक शेवटचं प्रकरण असतं कॅल्क्युलेशनचं, लक्षात घ्या. इथून पुढे संधी नाही कॅल्क्युलेशन शिकण्याची, मला शिकवायची, लक्षात घ्या. मी काय ओरडू सांगत असतो, कदाचित सुरुवातीला वाटत असेल नवीन एखाद्या पोराला, कदाचित बा दांडीत त्यांनी मारणार पुढे, कारण 3 महिने होऊन जातात बॅचला, म्हणजे शॉर्टकट मध्ये बॅच गेलं बा, कदाचित पुढे घ्यायचंच नसते, काही प्रोग्राम ठरला असं असं नसते. ते ज्या रिअलिटी आहे त्या समजून घेतल्या पाहिजे. का मलाही आता शिकवायची इच्छा असली ना, तरी कॅल्क्युलेशन माझ्यासमोर येणारच नाही ना आता. म्हणजे आता कसं येईल, आता शाब्दिक उदाहरण येईल, आता ते मांडणार आपण, ते सोडवताना जे कॅल्क्युलेशन येईल तेच करावं लागेल. परंतु खऱ्या अर्थानं कंचे भागुबेचा नियम कसा शिकायचा, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची, याची उदाहरणं प्रत्यक्ष येईल का आता? ती संधी गेली आहेत, लक्षात घ्या. ती संधी गेलेली आहे. आणि इथपर्यंत जर चांगली बॅच केली असेल, अर्थात तुमची स्ट्रेंथ चांगली आहे पहिल्यापासून, ती कायम आहे, 2-4 पोरं सोडले तर, त्याच्यामुळे व्यवस्थित केली असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, लक्षात घ्या. पण खरी जबाबदारी सुरू होते पुढच्या 8 दिवसानंतर, लक्षात घ्या. ही परिपक्वता यायला पाहिजे, परिपक्वता यायला. इतकी अफाट स्पर्धा आहेत, ह्या 2 नोट ज्या आहेत, हे ओढून ताडून कुठलाही पोरगा बऱ्यापैकी जम बसू शकतो याच्यामध्ये, लक्षात घ्या. परंतु जी तिसरी नोट्स आहेत आपली गणिताची, आता सुरू होईल पुढच्या 8 दिवसामध्ये, ही अतिशय महत्वाची आहेत, अतिशय महत्वाची, ठीक आहेत ना. कारण सूत्र न वापरता त्याला आपण सॉल्व्ह करणं, लक्षात घ्या. सूत्र न वापरता मग प्रकरणाचं बाउंडिंग कसं करायचं आहे, याच्यासाठी प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर झाली पाहिजे, लक्षात घ्या. एका तासाचा तर फरक पडतो, तुम्हाला खरं सांगतो, एका तासाचा. समजून घ्या, 8:30 ते 9:30 मी जर चलन नावाचं प्रकरण शिकवलं आणि 9:30 वाजता जर मी काळकामाची उदाहरणं शिकवायला सुरू केली, तर काळकामाची उदाहरणं 9:30 वाजता येणाऱ्याला समजणार नाही, कारण आधीच 1 तास गेला, लक्षात घ्या. इतका इफेक्ट पडतो, इतका इफेक्ट पडतो. आपण तर दिवसाचा आणि महिन्याचा इफेक्ट पडू सहन करून राहिलो. मला तर कधी कधी कदर येते पोरांची, एवढे फीस भरते, पैसे भरते, स्वतःचं कसं स्वतःला कळत नाही की आपली बॅच पडून राहिली, आपल्याला समजत नाही. समजलं ना, हे कळलं पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या. त्याच्यामुळे फार महत्वाचा भाग आहे, ठीक आहे ना. दुसरा भाग, नियमांच्या अधीन राहून चॅप्टर सोडवायचा आहे, परंतु उदाहरणाची रचना मात्र नियमांच्या अधीन नाहीत, लक्षात घ्या. विसंगती बघा कशी आहेत. उदाहरणामध्ये नियम लिहून घ्यायचे, सॉरी थेरीमध्ये नियम लिहून घ्यायचे आहेत, परंतु चॅप्टर मधली जी काही उदाहरणं आहेत ती नियमांच्या अधीन नाही आहेत, तर ती उदाहरणं आपल्याला नियमांमध्ये आणावी लागतात. समजलं. म्हणजे नियम शिकल्यानंतर बा सोपंच आहे, डायरेक्ट उदाहरण नियमांमध्ये येऊन जाईल असं नाही.
तर ते उदाहरणाची रचना पाहून, इक्वेशन पाहून आपल्याला नियमांमध्ये कन्वर्ट करायचं आहे, कोणत्या नियमात बस, आणि मग त्याला सोडवायचं. इंटरेस्टिंग पार्ट आहे. बॉडमास पेक्षा कठीण जातो, परंतु नियम जर अप्लाय करता आले तर बॉडमास पेक्षाही सोपं आहे. म्हणून 7 नियम आपल्याला लिहायचे आहेत. माझ्या एज्युकेशन लाईफमध्ये हे प्रकरण 7वीला होतं. मला 7वीला होतं. मला असंच 99% तरी आठवतं की 7वीला होतं. लक्षात घ्या, घातांकाचे नियम. आणि ते जसंच्या तसं आपल्याला शिकायचं. लक्षात घ्या, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. आणि अतिशय महत्वाचा पार्ट आहे. फक्त नियम लक्षात घ्यायचे आहे. सोपे सोपे सगळे. ठीक आहे ना. पहिलं तर आपण नियम समजून घेऊ घातांकाचा. सॉरी, डेफिनेशन. व्याख्या आहे पहिली घातांकाची. लक्षात घ्या व्याख्या. पहिला आहे घात, घातांक. चला यालाही व्याख्या. गणितामध्ये प्रत्येक गोष्टीला व्याख्या, डेफिनेशन शिवाय काहीच नाही. व्याख्या फार महत्वाची. मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक शिक्षक ना याच्यावर जास्त जोर देतो, कारण शिकविण्यासाठी याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. तुम्हाला खरं सांगतो, खरंच नाही. अगदी शाळेपासून जर पाहिलं ना, कुठलाही शिक्षक घ्या, कुठल्याही विषयाचा घ्या, तो पुस्तक वाचत नाही बसणार, तो वाचेल पहिली व्याख्या. कारण व्याख्या वाचल्याशिवाय ते समजतच नाही त्या प्रकरणात काय आहे. तर पटलं ना. म्हणून पहिलं येतं डेफिनेशन. अर्थशास्त्र खूप मोठं आहे, बरोबर ना, खूप मोठं आहे. परंतु अर्थशास्त्राला खरं समजून घ्यायचं असेल तर पहिले व्याख्या समजून घ्यावी लागेल. बरोबर ना, व्याख्या समजून घ्यावी लागेल. व्याख्या माहिती आहे ना अर्थशास्त्राची? कोणती आहे? हा, नाही, एका शब्दात सांगायचे. अर्थशास्त्रात जनक कोण आहे? बरोबर आहे, आधुनिक. आधुनिक, आधुनिक, बरोबर ना. आणि आधी पुरातन. हा, पहिला बरोबर सांगितलं, दुसरा शोधून घ्यायचा तुम्ही. हा, काय म्हटलं? कौटिल्य. बरं. नाही, कौटिल्य आहे शब्द अर्थशास्त्राचे, ते पण एक आहे त्याच्यात नाव. ठीक आहे ना. पहा आता अर्थशास्त्राची व्याख्या काय सांगते बघा. मानवाच्या अमर्यादित गरजा, परंतु त्या गरजा पूर्ण करण्यात येणारी मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ साधण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणार शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. झालं सगळं. एवढं मोठं पुस्तक असेल, एका व्याख्यात गुंडाळलं. ठीक आहे ना. आणि तेवढं एवढा याचा विस्तार मग तो बाकीचा आहे. लक्षात आलं ना. व्याख्या फार महत्वाची. लक्षात घ्या, अनेक गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. लक्षात आला, सर्व समावेशक. घातांकाची व्याख्या काय? एखाद्या संख्येचा 5चा घात 2 होता, तर मी या ठिकाणी 5चा 2दा गुणाकार केला म्हणून 25 आले होते. 5चा घात 3 होता, तेव्हा 5चा मी 3दा गुणाकार केला तर इथे 125 आले होते. 4 आला तर होणारच ना, बरोबर ना. म्हणजे ही कोणावर डिपेंड आहे? घातावर. ही मर्यादा कोण ठरवतो? घात. म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतःशीच किती वेळा गुणाकार करावा अशी मर्यादा घालून देणारी संख्या म्हणजे त्या संख्येचा घात. घाताची व्याख्या क्लिअर आहे? क्लिअर आहे सर्वांना? अगदी सिस्टम समजून घ्यायची या प्रकरणाची. ठीक आहेत ना. आणि इतकं पर्टिक्युलर आहेत ना, परफेक्ट आहेत ना, अंदाज घेता आला पाहिजे. एका एका प्रकाराची न सता सापडली पाहिजे. या प्रकरणामध्ये काय आहेत, या प्रकरणाचं सिक्रेट आहे. याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुन्ह्याला भागेला ह्या 4 क्रिया आहेत. परंतु उदाहरणाची उभारणी याच्या भरोशावर होते, पायाच्या पायामध्ये, आणि घात सुटतात त्यांच्या भरोशावर. ह्या उदाहरणाचा आधार आहे. लक्षात घ्या. तुम्ही फिरून फिरून आल्यानंतर तुम्हाला सगळं समजेल. ठीक आहे ना. चला टाका हेडिंग घातांक आणि लिहा घातांकाची व्याख्या. घातांक आणि घातांकाची व्याख्या. घातांक आणि घातांकाची पहिली व्याख्या लिहायची. लिहा त्याच्यामध्ये. एखाद्या संख्येचा स्वतःशीच किती वेळा गुणाकार करावा. एखाद्या संख्येचा स्वतःशीच किती वेळा गुणाकार करावा. एखाद्या संख्येचा स्वतःशीच किती वेळा गुणाकार करावा अशी मर्यादा घालून देणारी संख्या. एखाद्या संख्येचा स्वतःशीच किती वेळा गुणाकार करावा अशी मर्यादा घालून देणारी संख्या म्हणजे घातांक होय. अशी मर्यादा घालून देणारी संख्या म्हणजे घातांक होय. एखाद्या संख्येचा स्वतःशीच किती वेळा गुणाकार करावा अशी मर्यादा घालून देणारी संख्या म्हणजे घातांक. घातांक होय. हे क्लिअर आहे इथपर्यंत? चालेल. बाकी काही लिहायची गरज नाही. हे येचा घात यम हे लिहायची गरज नाही. समजलं नाही? येचा यम वेळा गुणाकार. ठीक आहे, लिहा खाली घातांकाचे नियम. नियम घातांकाचे नियम लक्षात घ्या.
याच्यातला पहिला आहे, पहिला समान पाया असलेल्या घातांकी संख्यांच्या गुणाकाराचा नियम. टाका हेडिंग. पहिला आहे समान पाया असलेल्या घातांकी संख्यांच्या गुणाकाराचा नियम. समान पाया असलेल्या घातांकी संख्यांच्या गुणाकाराचा नियम. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांच्या गुणाकाराचा नियम. लक्षात आलं? आणि व्यवस्थित करायची. झालं? लिहिलं का? नियम. आता खाली नियम लिहायचा त्याचा. नियम नियम लिहा त्यामध्ये सविस्तर. जर ये ही कोणतीही परिमेय संख्या असेल, जर ये ही कोणतीही परिमेय संख्या असेल, जर ये ही कोणतीही परिमेय संख्या असेल, जर ये ही कोणतीही परिमेय संख्या असेल आणि यम व यन हे कोणतेही धनपूर्णांक असतील, आणि यम व यन हे कोणतेही धनपूर्णांक असतील. शब्द फार महत्वाचा बरं. एक धनपूर्णांक असतील, धनपूर्णांक असतील तर 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 डॉट 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 तरचा नियम काय आहे? एचा घातांक यम गुणेला एचा घातांक यन इज इक्वल टू एचा घातांक यम प्लस यन. म्हणजे जर पाया समान असेल तर या ठिकाणी घाताची काय होते? तर बेरीज होते. हे लक्षात ठेवायचं. लिहून घ्या. एचा घातांक यम गुणेला एचा घातांक यन इज इक्वल टू एचा घातांक यम प्लस यन. म्हणजे घाताघाताची झाली बेरीज. नियम नाही समजला तात्काळ विचारायचं. ठीक आहे ना? अर्थ लागला नाही विचारायचं. बर, पहिला क्लिअर आहे. एचा घातांक यम गुणेला एचा घातांक यन बरोबर एचा घातांक आहे यम प्लस यन. ओके, समजलं? म्हणजे उदाहरणार्थ 4चा घातांक 9 आहे गुणेला 4चा घातांक 5 आहे. तर 4चा घातांक 9 आणि 5 किती झाले? 14. पाया समान असेल तर घाताघाताची बेरीज होते. हे क्लिअर आहेत का सर्वांना? 100% क्लिअर आहे. हे झालं पहिलं. पहिला नियम क्लिअर आहे सर्वांना? प्रामाणिकपणे सांगा. नियम लक्षात ठेवायचे. पाया समान असेल गुणाकारामध्ये घाताची काय होते? लक्षात आलं? चला दुसरा नियम आहे, लक्षात घ्या. दुसरा समान पाया असलेल्या घातांकी संख्यांच्या समान पाया असलेल्या घातांकी संख्यांच्या भागाकाराचे नियम. अनेक वचन. समान पाया असलेल्या घातांकी संख्यांच्या भागाकाराचे नियम. भागाकाराचे नियम. आता याच्यामध्ये ना 3 नियम आहेत, लक्षात घ्या. पहिला आहे भाज्याचा घातांक. लिहा. पहिला आहे भाज्याचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा मोठा असल्यास. पहिला आहे भाज्याचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा मोठा असल्यास. पहिला आहे भाज्याचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा मोठा असेल. लिहा तिथे नियम. खाली नियम लिहा. आता भागाकाराची संकल्पना असल्यामुळे नियम कसा बदलतो बघा. चल लिहा. जर ये ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल. जर ये ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल आणि यम व यन हे असे धनपूर्णांक आहेत की असं लिहायचं. यम ग्रेटर दॅन यन
असे पूर्णांक आहेत की m ग्रेटर दॅन n, तर तर a चा घातांक m भागेला a चा घातांक n बरोबर a चा घातांक m मायनस n. म्हणजे पहिला घात जर मोठा असेल दुसऱ्या घातापेक्षा तर पहिल्या घातातून दुसरा घात मायनस होतो. समजलं सर्वांना? क्लिअर आहे रे? पहिला घात जर मोठा असेल दुसऱ्या घातापेक्षा तर पहिल्या घातातून दुसरा घात मायनस होतो, पण केव्हा? भागाकारामध्ये. आणि नियम एकच आहे, समान पाया असताना. कळत आहे सर्वांना? समान पाया असताना जे काही घडेल ते सगळं तिथंच घडेल. इथपर्यंत दुसरा नियम क्लिअर आहे. भागाकाराचा पहिला क्लिअर आहे सर्वांना? कळलं रे मागे? क्लिअर आहे. चला, याच्यातला दुसरा नियम आहे, लक्षात घ्या. भागाकारामध्ये दुसरा नियम, 3 नियम आहे त्याच्यामध्ये. दुसरा आहे आता भाजकाचा घातांक. भाजकाचा घातांक भाजकाचा घातांक भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा असेल. भाजकाचा घातांक भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा असल्यास, भाजकाचा घातांक भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा असेल किंवा मोठा असल्यास, लिहा तिथे नियम खाली. नियम, ये ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल. ये ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल. ये ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल. ये ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल असेल आणि m व n आणि m व n आणि m व n हे असे धन पूर्णांक आहेत की m व n हे असे धन पूर्णांक आहेत की m व n हे असे धन पूर्णांक आहेत की m लेस दॅन n, म्हणजे आता m लहान आहे n पेक्षा, तर a चा घातांक m भागेला a चा घातांक n असेल तर 1 या ठिकाणी a चा घातांक n मायनस m. म्हणजे आता दुसरा घात म्हणजे भाजकाचा घात जर मोठा असेल भाज्याच्या घातांकापेक्षा, तर दुसऱ्या घातातून पहिला घात वजा होतो, पण कुठे? छेदामध्ये आणून. समजलं सर्वांना? अर्थ लागत आहे ना? चला, क्लिअर आहे रे सर्वांना? बोला मागे, क्लिअर आहे सर्वांना? चला, म्हणजे a चा घातांक m भागेला a चा घातांक n. जर पहिला घात जर लहान असेल दुसऱ्यापेक्षा, आता मोठा घात आहे ना दुसरा, मग दुसऱ्यातून पहिला घात वजा होतो, पण कुठे? छेदामध्ये आणून. ही संकल्पना क्लिअर आहे? ही संकल्पना क्लिअर आहे सर्वांना? प्रामाणिकपणे सांगा, क्लिअर आहे मागे? मागे समजलं रे ऋषिकेश? तिसरा नियम आहे भागाकाराचा, लिहा. दोन्ही घात समान असल्यास, दोन्ही घात समान असेल, दोन्ही घात समान असेल, लिहा त्यामध्ये, ये ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल. 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 ये ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल आणि m व n आणि m व n आणि m व n हे असे धन पूर्णांक आहेत की m व n हे असे धन पूर्णांक आहेत की m व n हे असे धन पूर्णांक आहेत की m व n हे असे धन पूर्णांक आहेत की m इज इक्वल टू n. म्हणजे दोन्ही घात कसे आता? समान. तर a चा घातांक m भागेला a चा घातांक n इज इक्वल टू 1. स्वाभाविकच आहे ना, ऑलरेडी पाया समान, त्याच्यात घातही समान, म्हणजे व्हॅल्यू सारख्याच झाल्या की नाही. म्हणजे येणार उत्तर कसं असेल तर एकच. ठीक आहे, लिहून घ्या. कळलं सर्वांना? क्लिअर आहे मागे? मागे क्लिअर आहेत? चालेल. चला, हे झाले किती नियम?
दोनच झाले आता. आपण दोनच शिकलो, फक्त भागाकारात आहे 3 नियम. चला पहिला नियम पाठ करा. समान पाया असेल तर घातांकी संख्यांच्या गुणाकाराचे नियम काय आहेत? एचा घातांक यम गुणेला एचा घातांक यन असेल तर एचा घातांक यम प्लस यन म्हणजे घाताघाताची बेरीज. हे क्लिअर आहे सर्वांना? भागाकाराचे 3 नियम आहेत, लक्षात ठेवायचं. पहिला नियम कोणासाठी आहे? नाव आहे त्याला, भाज्याचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा मोठा असेल तर काय सांगितलं गेलं? काय सांगितलं गेलं? हो, वजाबाकी, पण कसा? पहिल्या घातातून दुसरा घात वजा होतो. जर दुसरा घात मोठा असेल तर 1 अपॉन दुसऱ्या घातातून पहिला घात मायनस होतो. हे क्लिअर आहे सर्वांना? अनिश, क्लिअर आहे सर्व? चालेल. इथं आपण 2 नियम शिकलो, दुसऱ्यामध्ये तिसरे. ओके, चला आता खऱ्या अर्थानं चांगलं लक्ष द्या बरं. फिल्डिंग कशी लावायची? ह्या 2 उदाहरणाच्या वर्षावर अख्खी उदाहरणं तयार होतात नियमांच्या आधारावर. ह्या 2 नियमांच्या आधारावर, म्हणजे 2 मुख्य नियम, हे 3 आहेच. म्हणजे प्रश्न तयार होतो तो यांच्या बेसिसवर. समजून घ्या चांगलं. प्रश्नाचा जो पाया असतो ना, तो उभा होतो याच्यावर आणि प्रश्न सुटते पुढच्या नियमांच्या आधारावर. समजलं? एखाद्या प्रकरणाची धुरा लक्षात घेतली पाहिजे. आता तिसरा जो नियम आहे, लिहा तिसरा नियम. हे उदाहरणाला न्यूट्रल करणारे नियम आहेत. समजलं? न्यूट्रल करणारे. लिहा तिसरा नियम. संख्यांच्या गुणाकाराच्या घाताचा 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 नियम. लक्ष द्या. जसं की एचा घात, लिहा त्याच्यामध्ये, लिहा ए आणि बी या कोणत्याही परिमेय संख्या असतील. ए आणि बी या कोणत्याही परिमेय संख्या असेल. ए आणि बी या कोणत्याही परिमेय संख्या असेल. ए आणि बी या कोणत्याही परिमेय संख्या असेल. ए आणि बी या कोणत्याही परिमेय संख्या असेल आणि यम व यन सॉरी यम यन नाही, आणि यम, फक्त यन काढून टाका. आणि यम हा कोणताही धनपूर्णांक असेल. आणि यम हा कोणताही धनपूर्णांक असेल. आणि यम हा कोणताही धनपूर्णांक असेल. आणि यम हा कोणताही धनपूर्णांक असेल तर एचा ए गुणेला बी, ए बी लिहिलं ना आपण, ए गुणेला बी चा घात जर यम असेल तर हा घात एचा यम यालाही राहतो आणि हा बी लाही राहतो. समजून राहिलं सर्वांना? 2 संख्यांच्या किंवा 3 संख्यांच्या किंवा डझन भर असू द्या, संख्यांच्या गुणाकाराच्या घाताचा नियम आहे. संख्यांचा गुणाकार, त्याला ब्रॅकेट, त्याचा घात यम, तर तो घात आतमधल्या प्रत्येक पदाला असतो. हा नियम लक्षात आला? मी परत काय काय सूचना दिल्या लक्षात घ्यायचं. प्रश्न तयार होतात तिथून, सुटतात ते पुढून. ठीक आहेत ना? हे नियम हे प्रश्नांना न्यूट्रल करतात, लहान करतात, उत्तरापर्यंत घेऊन जातात. तिसरा क्लिअर आहे? चला लिहून घ्या त्याला. त्यानंतर चौथा आहे अंश आणि छेद रूपातील संख्यांच्या 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 घाताचा नियम, म्हणजे अपूर्णांक म्हणून आपण त्याला. लिहा त्यामध्ये ए अपॉन बी, ए छेद बी, ए अपॉन बी ही कोणतीही परिमेय संख्या असेल. ए अपॉन बी ही कोणतीही परिमेय संख्या असेल. कोणतीही परिमेय संख्या असेल. आणि यम हा कोणताही धनपूर्णांक असेल. आणि यम हा कोणताही धनपूर्णांक असेल. यम हा कोणताही धनपूर्णांक असेल. यम हा कोणताही धनपूर्णांक असेल. यम हा कोणताही धनपूर्णांक असेल तर डॉट 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 तर ए अपॉन बी चा घात यम जर असेल, ए अपॉन बी चा घात यम जर असेल तर तो ए लाही राहतो आणि खाली बी लाही राहतो. लक्षात आलं?
समजलं हे? म्हणजे पूर्ण अंशाने छेदाला जर एकच घात असेल तर तो त्याच्या अंशालाही देता येतो आणि छेदालाही देता येतो. हे तर लक्षात आलं. लिहून घ्या. 4 झाले. लिहिला का सर्वांनी? लिहिलाय रे? चला पुढे चला. इथे 4 नियम झाले. या 5वा नियम. घातांकित संख्यांच्या घाताचा नियम. 5वा आहे घातांकित संख्यांच्या घाताचा नियम. 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 ठीक आहे, लिहा त्याच्यामध्ये. ये ही कोणतीही पूर्ण परिमेय संख्या असेल. ये ही कोणतीही परिमेय संख्या असेल. ये ही कोणतीही परिमेय संख्या असेल. ये ही कोणतीही परिमेय संख्या असेल आणि यम व यन आणि यम व यन हे कोणतेही धनपूर्णांक असतील. यम व यन हे कोणतेही धनपूर्णांक असतील. यम व यन हे कोणतेही धनपूर्णांक असतील. यम व यन हे कोणतेही धनपूर्णांक असतील तर डॉट 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 तर एचा घातांक यम डॉट एचा घातांक यम आणि त्याला घात दिला यन बघा, तर एचा घातांक यम यन हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे घाताचा या ठिकाणी काय झाला? गुणाकार. लक्षात राहील सर्वांना. हे उदाहरणाची वाट लावणारे नियम आहेत, बरं लक्षात घ्या. उदाहरणाला घाबरून सोडणारे हे, मोठं करणारे हे, उदाहरणाची हवा काढणारे हे नियम आहेत. समजलं ना? परंतु हे समजले पाहिजे अप्लाय कसे करायचे. तर उदाहरणाला न्यूट्रल करण्याचं काम हे नियम करतात. 3ऱ्या 4थ्या पासून लक्षात ठेवायचं. उदाहरण उभे राहतात ते यांच्या बरोबर, सुटतात ते यांच्या बरोबर. ह्या बेसिक आयडिया समजल्या पाहिजे उदाहरण सोडत असताना. समजलं? हे क्लिअर आहे पर्यंत? हे झालं घातांकी संख्यांच्या घाताचा नियम. घाताचा काय होतो या ठिकाणी? गुणाकार. ठीक आहे ना? त्याच्या पुढचं लिहा. 6वा घात 0 असल्यास. घात 0 असल्यास. आता जर घातांक 0 लागेल तर पाया 0 जमेल का? नाही. घात जर 0 येईल तर पाया 0 जमेल का? नाही. म्हणून व्याख्या बघा कशा परिपक्व आहेत. पटलं ना? लिहा त्याच्यामध्ये. जर ये ही कोणतीही शून्योत्तर परिमेय संख्या असेल. जर ये ही कोणतीही शून्योत्तर परिमेय संख्या असेल. जर ये ही कोणतीही जर ये ही कोणतीही शून्योत्तर परिमेय संख्या असेल. ये ही कोणतीही शून्योत्तर परिमेय संख्या असेल. ये ही कोणतीही शून्योत्तर परिमेय संख्या असेल आणि घात 0 असेल. आणि घात 0 असेल. ये ही कोणतीही शून्योत्तर परिमेय संख्या असेल आणि घात 0 असेल तर. घात 0 असेल तर काय होतं बघा, लक्षात घ्या. घात 0 असेल तर काय? एचा घातांक 0 म्हणजे नियमाला व उत्तराला त्याचं 1. कळलं का? कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर येतं 1. पॉइंट क्लिअर आहे सर्वांना? चालेल, लिहून घ्या. इथपर्यंत समजलं का? सांगा. समान पाय असलेल्या घातांकित संख्यांच्या गुणाकाराचे नियम काय आहेत? बेरीज होते. भागाकाराचे किती नियम आहे? पहिला नियम कोणाचा आहे? भाज्याचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा मोठा असेल तर काय होतं? पहिल्या घातातून दुसरा घात व्हायचा. दुसरा नियम कोणाचा आहे? भाजकाचा घातांक भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा. काय सांगितलं गेलं? 1 दुसऱ्या घातातून पहिला घात मायनस होतो. हे क्लिअर आहे सर्वांचं? तिसरा, घात समान असतील तर किती उत्तर त्याचं? 1. हे कळलं सर्वांना? चालेल, इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता 7वा नियम बघा, लिहा त्याच्यामध्ये. 7वा नियम ऋण घातांकाचे धन घातांकात करण्याचा नियम. ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम. ऋण घातांकाचे धन घातांकात
रूपांतर करण्याचा नियम. ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम. ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम. त्याच्यामध्ये एक नोट लिहा. पहिल्यांदा ती नोट फार महत्वाची आहेत. नोट, संख्येचा घात ऋण नसावा, संख्येचा घात ऋण नसावा असा संकेत आहेत. संख्येचा घात ऋण नसावा असा नियम आहे, संकेत आहेत. एक अंदाज असतो की तो नसला पाहिजे. ठीक आहे ना. घात ऋण नसावा म्हणजे उदाहरण आला तर तो काढून टाकायचा का नाही तर राहू द्यायचा. नियम सुटतात बरोबर. ठीक आहे ना, लागतात बरोबर. संख्येचा घात ऋण नसावा. समजलं का? चालेल, ऋण नसावा. लिहा खाली. मग इथं सुद्धा नियम आता बघा कसा पलटी मारतो. कोणती परिमेय संख्या नाही जमत इथं, कारण घात ऋण असतो, छेदात आला पाहिजे म्हणून. लिहा, ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल, ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल, ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल, ही कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असेल आणि यम आणि हा कोणताही ही कोणतीही ऋण पूर्णांक संख्या असेल आणि यम ही कोणतीही ऋण पूर्णांक असेल आणि यम ही कोणतीही ऋण पूर्णांक असेल आणि यम ही कोणतीही ऋण पूर्णांक असेल. कळलं का? ऋण पूर्णांक असेल तर लक्षात घ्या. तर काय आहेत? तर एचा घातांक मायनस यम जर असेल तर त्याचं उत्तर 1 एचा घातांक यम म्हणजे त्याचा छेद घातांक ऋण असेल तर तो काढायचा असेल तर त्याला कुठं आणलं जातं? छेदामध्ये. समजलं? क्लिअर होऊन राहिलं सर्वांना? जर पायाची व्यस्त केली तर घाताचे चिन्ह बदलते. पायामधील संख्येची जर व्यस्त केली तर घाताचं चिन्ह बदलतं. म्हणजे काय? जर 5/3 चा घात जर -2 असेल तर त्याला 3/5 असं लिहिलं तर त्याचं उत्तर 2 येतं. समजलं? हे नियम लक्षात ठेवायचे. का? कारण तो व्यस्त वगैरे होऊन सगळी परिभाषा बदलून जाते. ठीक आहे. हे क्लिअर आहे सर्वांना? एचा घातांक मायनस यम ची धन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला कुठे आणलं? छेदामध्ये. हे क्लिअर आहेत का? सर्वांना क्लिअर आहे? चालेल, त्याला लिहून घ्या आणि पुढे जाऊ. 7 नियम आहेत मुख्य, ते लिहून घेतले आपण. आणि 7 नियम झाल्यानंतर शेवटी एक लिहायचं बघा. 8व्या नंबरला लिहिलं तरी चालतंय. लिहा, एचा घातांक यम, एचा घातांक यम ची गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त, एचा घातांक यम ची गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या एचा घातांक मायनस यम ही आहे. एचा घातांक यम ची गुणाकार व्यस्त संख्या एचा घातांक मायनस यम आहेत. मायनस यम आहेत. समजलं? मायनस यम. एचा घातांक यम ची गुणाकार व्यस्त आहे एचा घातांक मायनस यम. फक्त घाताचं काय बदललं? आता हे घेणं का गरजेचं तुम्हाला सांगतो, गैरसमज कसे होतात. एचा घातांक यम मायनस यम ची जर एचा घातांक यम जरी म्हटलं तुम्हाला, याची व्यस्त काय आहेत तर तुम्ही लोक 1 एचा घातांक यम घ्यायला हरकत मागे पुढे पाहणार नाही. किंवा एचा घातांक मायनस यम ची व्यस्त तुम्हाला म्हटलं कुठले तर तुम्ही एचा घातांक यम घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. व्यस्तचा अर्थ वेगळा होतो, लक्षात ठेवायचा. 2/3 ची व्यस्त 3/2 आहे, गुणाकार त्यांचा 1 येतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. इथे एचा घातांक यम म्हणजेच 1 एचा घातांक यम आहे, व्यस्त नाही येते. ही म्हणजे हीच आहे. कळतायत ना? ही म्हणजे हीच आहेत, लक्षात ठेवायचं. कारण फक्त चिन्ह मायनस होतं, ते धन करण्यासाठी आपण त्याला छेदात आणलं. समजलं? म्हणजे याचं उत्तर हेच आहे. ही हीच आहे, ही हीच आहे. व्यस्त असं नसते, लक्षात ठेवायचं. व्यस्त असं नसते, कारण कुठल्याही 2 व्यस्त संख्या एकमेकांच्या यांचा गुणाकार नेहमी 1 असतो. उदाहरणार्थ एचा घातांक यम ची व्यस्त एचा घातांक मायनस यम आहे असं मी म्हटलं. मग आता एचा घातांक यम तर घेतलाच, याला मी असं लिहितो कारण तो तोच आहे. समजलं?
म्हणून लक्षात घ्यायचं, हे म्हणजे हे झालं, हे म्हणजे हेच आहे. याचा अर्थ याची व्यस्त ही झाली, पण हे याची व्यस्त होत नसते. कशाला काही लागून जाईल, ठीक आहे ना, कारण तो तोच झाला. समजलं? आलं का लक्षात इथपर्यंत? म्हणजे एचा घातांक यम घेतला, गुन्हेला एचा घातांक मायनस एम च्या ऐवजी 1 एचा घातांक एम घेतला. आणि अर्थातच कॅल्क्युलेशन करत असताना बघा, हा कट झाला, उरलं किती? 1. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं कुठलीही संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार हा नेहमी 1 येत असतो. समजलं? कळलं का? हे वाक्याचा अर्थ लागला सर्वांना? आता तिथे पॉइंटला एक परत खाली लिहा पॉइंट. एखादी संख्या आणि तिची व्यस्त संख्या, एखादी संख्या आणि तिची व्यस्त संख्या, एखादी संख्या आणि तिची व्यस्त संख्या यांचा गुणाकार हा नेहमी 1 असतो. यांचा गुणाकार हा नेहमी 1 असतो. यांचा गुणाकार हा नेहमी 1 असतो. गुणाकार हा नेहमी 1 असतो. समजलं का? तो या प्रकारे लिहून घ्यायला, याचा घातांक यम गुणिला याचा घातांक मायनस यम, खाली याचा घातांक यम गुणिला 1 याचा घातांक यम इज इक्वल टू त्याचं उत्तर 1. चला, ऑनलाईनचे पोरं मेसेज टाका रे. क्लिअर आहे तुमचं? चला, झालं का? बरं, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? एक पूर्ण नजर मारा सगळ्या नियमांवरून. चला, पूर्ण लिहून घ्या, म्हणजे नजर मारा. हा, फक्त चिन्ह बदलते. गुणाकार व्यस्त मध्ये घाताचं काय बदलते फक्त, बाकी घाताला अल्टीबल्टी करायची गरज नाही. ठीक आहे? बेरीज व्यस्त म्हणजे +2 -2, +2 -2, संख्या रेशोच्या संख्या. तिकडे 2 आहेत तर इकडे -2 आहे, असं. तसं नाही, ते घाताचं चिन्ह बदलते, तिथं ते त्यांचं चिन्ह बदलते. पाया फरक आहे ना, इथं घाताचं बदलते. होता पाकिस्तान. नाही, त्याचा काही संबंध नाही. हे कसं आहे, पहिला इथं काही विशेष नाही. तो याचा घातांक 5 आहे, भागीला याचा घातांक 4 आहे, सरळ याचा घातांक 1 येईल ना, ऋण येतच नाही ना. हा, याचा घातांक 3 आहे, भागीला याचा घातांक 4 आहे, तर याचा घातांक -1 असं लिहू शकता तुम्ही. नाही, उत्तर असेल ऑप्शन मध्ये तर ठेवू शकता ना. हे फक्त नियम लिहायचे असतात. वेळ प्रसंगी ते पाळायचे नाही पाळायचे हे प्रश्न सांगेल आपल्याला. ठीक आहेत ना? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं? मागे 100% क्लिअर आहे? इकडे क्लिअर आहे? चालेल, आपण नियम शिकलो, आता नियम अप्लाय करून दाखवतो. लक्ष द्या, लक्ष द्या. हे नियम झाले. याला कर्णीचे नियम असे म्हणतात, सर्ट्स. नाही, घातांक आणि सर्ट्स मध्ये फरक आहे म्हणा. कर्णीचे नियम वेगळे असतात. ठीक आहेत ना? 10च्या घात 10 पर्यंतच्या संख्यांचे 5 घात मी तुम्हाला पाठ करायला सांगितले होते. ठीक आहे? पाठ केले? आता लागतात ते लक्षात घ्या, कसे लागतात पहा. पहिला प्रश्न समजा अतिशय सोपा आहे, फक्त लक्षात घ्या, सूचना फार महत्वाच्या. -2चा घात 3 गुणेला -1चा घात आहे 5 आणि -3चा घात आहे 2. समजलं? जर घातांक विषम असेल तर उत्तराच्या ठिकाणी येणारे चिन्ह
हे जे असेल तेच येईल, म्हणजे -8. समजलं? जर घातांक विषम असेल तर त्याच्या उत्तराला चिन्ह जे पायाला असेल तेच येणार. समजलं? तुम्हाला वाटलं तर तुम्हाला लिहूनही देतो, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही सांगा तुमच्या डोक्यात बसते का नाही बसत, तर लक्षात राहील ना. सगळे वाक्यच लिहित बसले तर काय वाचणार कधी मग? ठीक आहेत ना. आणि तिथे सुद्धा तसंच -1. आणि जर घात सम असेल तर उत्तर नेहमी धनच येणार, म्हणजे 9 येणार. कळलं का? 9 × 8 = 72 वजा वजा अधिक, म्हणजे याचं उत्तर झालं 72. समजलं? क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे का रोशन? क्लिअर आहे मागे सर्वांना? क्लिअर आहे? अमोल 100% ना? चुकलं नाही पाहिजे, बरं लक्षात घ्या. ठीक आहे, झालं पहिलं क्लिअर आहे. बघा असं जबरदस्ती नाही पाहिजे. ठीक आहे, असं नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमचे चेहरे कधी कधी ठीक आहे सर, असं नाही, जबरदस्ती नाही पाहिजे. ठीक आहे ना. केला, करून टाकला 9×8 = 72. कारण एक होता. मला सांग, एक होता की नाही? आपल्याला जे सोपं गेलं ते करतो. गुणाकार असतो की नाही? तू इकडनं इकडे 9×1 = 9×8 = 72. आता संख्या जर दुसरी असती 2 असतं, 9×2 = 18, 18×8 करायला लागलं असतं की नाही? आपल्याला जे सोपं गेलं, जे स्वस्त पडलं ते करायचं. समजलं ना? आलं लक्षात? म्हणजे नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. हा ऑलरेडी एक होता की नाही? जगातल्या कुठल्याच संख्येने 1ला गुणलं तर गुणाकार किती येतो? तोच येतो संख्या. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट काय घेतलं? 9×8 = 72 वजा वजा काय झालं? अधिक. क्लिअर आहे सर्वांना? चला पुढचा घ्या. आता हा बघा, काय नियम अजून खऱ्या अर्थानं सुरू व्हायचे बरं तुमचे. सांगतो तुम्हाला, बघा कसं. 512चा घात, 512 1चा घात आहे 17, छेदामध्ये 64 1चा घात आहे 8. लक्षात घ्यायचं, अंदाज घ्यायचा प्रकरणाचा. ठीक आहे ना? ठीक आहे, यांना एकदा सांगू द्या मला. बघा लक्षात इकडे, -3चा वर्ग झाला 9, -1चा घात 5 आहे, म्हणजे उत्तर आलं 1च. -2चा घन आहे 8. जर घातांक विषम असेल तर चिन्ह इथं जे असेल त्याच्याला येईल. घातांक सम असेल तर उत्तर नेहमी पॉझिटिव्ह येणार. 9×1 = 9, 9×8 = 72 वजा वजा अधिक. कळलं सर्वांना? आता समजलं रे मागे? मागे क्लिअर आहेत का? चला पुढचा प्रश्न बघा आता. हा बघा, 512 1चा घात 17, 64 1चा घात 8 आहे. आणि या प्रकरणाचा 100% ठरलाय, तुम्हाला सांगतो. ठीक आहे ना? तो त्याच्या फॅमिलियर घातांकच घेऊन येतो. समजलं ना? वेगळं घेऊन येतच नाहीत. ठरलेला आहे, फॅमिलियर घातांकच घेऊन येतो. कसं बघा, फॅमिलियर घातांक म्हणजे काय? ह्या दोघांनाही भाग जातो तो 8 जातो. पण मला 64चा पाडा येतो, म्हणून 64 गुन्ह्याला इथे 8 करतो. समजलं? 64 गुन्ह्याला 8 करतो मी. आपल्या पाडे सगळेच पाठ आहेत. ठीक आहे, का पाठ आहे? कारण मला माहित आहे ना, 8 गुन्ह्याला 8 गुन्ह्याला 8 म्हणजे 512. मग 8×8 मग 64 गुन्ह्याला 8. समजलं ना? हे क्लिअर आहेत का? समजा एखाद्याला नाही जमलं परिस्थिती अभावी. ठीक आहेत ना? परिस्थिती अभावी नाही, हा परिस्थिती नसेल, अभ्यास नाही केला असेल. ठीक आहेत ना? नाही जमलं, काळाच्या ओघात कामाचे एवढे आहेत पाठीमाग, नाही जमलं. त्याला 2 भाग देता येईल, त्याला 4 भाग देता येईल, त्याला जे असेल ते तिथून सुरुवात करा. ठीक आहे ना? ज्याला जास्त वेळा पेपरला त्यांना तसं करा. ठीक आहे, ज्याला पेपरला 1 तासापेक्षा जास्त वेळ भेटला, तुला बा 2 तास भेटते. ठीक आहे, ज्याला वेळ कमी असेल त्यानं फास्ट कॅल्क्युलेशन करायचं. काय उरलं तुमच्याकडे? लक्ष द्या इकडे, परत एकदा रिपीट करतो, चांगलं लक्ष द्या. घातांक आहेत बरं, मी सांगतोय, पोरांची उदाहरणं चुकतात इथे, आपली बरोबर आली पाहिजे. लक्षात घ्या, 100% चुकतात, 100%. कारण मी सांगतो ना, ठरलंय सगळं, तुमचं आमचं सगळं सेमच आहेत, असं म्हणतो ना आपण, तर खरंच आहे. सगळं ठरलंय. तुम्ही फक्त 100 पोरांची निवड करा, किंवा नका 100 कुठे कुठे शोधणार. कुठलेही 10 घ्या, कुठलेही 10 घ्या पोरं, 10-20 कुठले जे सहज सापडतात तुम्हाला, जे तुमच्या लेवलचे असतील किंवा सारख्या लेवलचे घ्या. त्या सगळ्यांच्या अभ्यासामधले काही विशिष्ट कंटेंट काढा, सारखेच असणार आहेत. गणिताच्या बाबतीत सगळ्यांचं पाठांतर जेवढं असेल तेवढं सारखंच असेल. लक्षात घ्या, तुमचंच घ्या ना, कुठं जायला लागतं. तुम्हाला आता 50-60 पोरांमध्ये विचारलं होतं मी, चौकोन म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगितलं होतं? लक्षात आलं ना? म्हणजे सगळ्यांना जे वाटतं ते सगळं ठरलं असतं. समजलं ना? त्याच्या पलीकडे जो जातो ना चौकट सोडून, तो असतो विनर्स. लक्षात घ्या, समजलं ना? तो असतो विनर्स. एकाच विशिष्ट चौकटीपर्यंत सगळ्यांना सगळं माहित आहे. लक्षात घ्या, विशिष्ट चौकटीपर्यंत सगळ्यांना सगळं माहित आहे, बरोबर ना? ती चौकट सोडून जर एखादा गेला असेल तर तो झाला विनर, तो झाला एकदम सक्सेसफुल. ठीक आहे ना?
चौकट तोडायचे लक्षात घ्या. चौकटीपर्यंत सगळ्यांना माहिती असतं. वॉटर लेवल, मी त्याला वॉटर लेवल असं म्हणतो, ठीक आहे ना. वॉटर लेवल का शब्द दिला मी त्याला, कारण पाण्याची खोली मोजण्यापेक्षा ती कमी जास्त होऊ शकते कुठं कुठं, ठीक आहे ना. मरियाना गर्ता खूप खोल आहेत, बरोबर ना. किती किलोमीटरचा आहे? किलोमीटर. खूप खोल आहे, जगातला सर्वात मोठा गर्त आहे तो मरियाना गर्ता. मग त्याच्यावरून समुद्रात ते झालं खोली. एखाद्या ठिकाणी 300 फूट असेल, असेल की नसेल. एखाद्या ठिकाणी 1000 किलोमीटर पण खोली असेल, कारण त्या समुद्रामध्ये सुद्धा मोठमोठे पर्वत आहेत, आहे ना. समुद्र म्हणजे विशेष नाही, समुद्र म्हणजे अथांग. हिमालय सारखे पर्वत त्याच्यात बसतात, म्हणजे किती मोठा असेल तो, म्हटलं ना. आहे बरं, ते अनंत आहे तो, लक्षात घ्या. म्हणजे जे आपण पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याचं कारण साहजिकच आहेत ना. जर पृथ्वी पाहिली वरून तर ते निळी दिसते, त्याचं कारण काय? पाणी जास्त आहे, लक्षात घ्या. बरोबर आहेत ना. आता समुद्राची खोली ही एका लेवलला नाही, परंतु कुठे जा आता पाण्याची लेवल तर एकच राहते ना. मग एक जे विशिष्ट लेवल आहे अभ्यासामधली, जी सगळ्यांना सगळं येतं, ती लेवल झाली वॉटर लेवल त्या विषयामधली. का तिथपर्यंत सगळ्या पोरांना माहित असतं, त्याच्या वर जो जाईल तो टिकेल, लक्षात घ्यायचं. जे सगळ्यांना माहिती आहे ते तर आपलं जमलंच पाहिजे ना. बघा, जे सगळ्यांकडे आहे ना, किमान तेवढ्या गोष्टी तुमच्याकडे नसेल ना, लोक तसे तुम्हाला बाहेर टाकतात, लक्षात घ्या. समजून घ्या, समाजाची रीत आहे ते. तुमच्याकडे जर बेसिक गोष्टी नसेल ना जगण्यापुरत्या सुद्धा, तरी तुम्ही विशिष्ट वर्गाच्या बाहेर पडून जाता. समजून घ्या, ठीक आहे ना. तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. तुम्ही एका विशिष्ट लेवलला सगळ्यांच्या बरोबरीनं पाहिजेच, लक्षात घ्या. विशिष्ट लेवलला म्हणतो मी, ठीक आहे ना. म्हणजे सगळ्या श्रीमंतीची लेवल असेल तर सगळे श्रीमंत नाही होणार आपण. श्रीमंत म्हणजे पैशानच होते अशातला भाग नाही, पण ज्या किमान बेसिक रिक्वायरमेंट आहे, अन्न वस्त्र निवारा आहे, त्याचा आता थोड्याशा पाठीमागं परत चालले. आता त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करायला लागेल आपल्याला. अन्न वस्त्र निवारा, मोबाईल, गाडी, टीव्ही, LCD, ठीक आहे ना. ह्या 2-4 गोष्टी अजून ऍड करायला लागेल. ह्या ज्याच्याकडे आहे किमान घरात पर हेड मोबाईल एक, ठीक आहे ना, प्रति व्यक्ती एक मोबाईल, हे असं जिथं जिथं असेल तो म्हणजे तो झाला बऱ्यापैकी, ठीक आहे ना. अख्ख्या घरात जर एकच मोबाईल आहे तर तरी आता मोबाईल एकच आहे, अख्ख्या 4-5 जण लोक आहेत घरात आणि एकच मोबाईल आहेत, तर ते थोडंसं आता कमीपणा वाटते, ठीक आहे ना. म्हणजे माणसी एक मोबाईल असणं सध्या रिक्वायरमेंट झाली आहे काळाची. माणसी एक मोबाईल पाहिजे, ठीक आहे ना. म्हणजे ह्या झाल्या बेसिक रिक्वायरमेंट. आता थोडीशी व्याख्या बदलायला पाहिजे आपण त्याची. म्हणजे सांगा तात्पर्य इतरांकडे सर्वच आहे, ती किमान माझ्याकडे असलं पाहिजे, नॉलेज सुद्धा, ठीक आहे ना. नॉलेज त्याच्या पुढे जे आहे ते त्या अचिव्हमेंट मग एक्स्ट्रा झालं, ठीक आहे ना. एक्स्ट्रा समजलं ना, एक्स्ट्रा झालं, लक्षात आलं ना. एक्स्ट्रा. परंतु किमान या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. ज्या विषयामध्ये आपण चाललो आहे, ज्या विषयाचा अभ्यास आपण करतो आहे, त्या विषयाच्या संदर्भात किमान पोरांना एवढं माहितच असतं, मग तेवढं आपल्यालाही माहित असलं पाहिजे. कळतायत ना. मला 12चा पाढा येत नाही वेळेवर, काय अर्थ आहे का त्याला? पाढे येत नाही, बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही, गुणाकार येत नाही, भागाकार येत नाही, हे किमान झालं. किमान लक्षात ठेवायचं. त्याच्या पलीकडे तर जायचंच आहे, पण किमान एवढं आलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि या प्रत्येक प्रकरणामध्ये त्या प्रकरणाची किमान उदाहरणं अशी असतातच की जी पोरांना बऱ्यापैकी माहित असतात, लक्षात घ्या. म्हणून म्हटलंय की कमीत कमी 10-20 पोरं जेव्हा तुम्ही सर्वे केला ना, तुम्हाला जाणवेल की सर्वांचा जो अभ्यास आहे तो सर्वांचा जवळपास सारखाच असणार. पटलं ना. काही काही विषयाचा गणिताच्या बाबतीत विशिष्ट चॅप्टर असे असतील की ते सगळ्यांचेच बरोबर बऱ्यापैकी असतील. बॉड मास झालं, वर्गमूळ झालं, समजलं, लसाई मसाई थोडाफार झालं, लक्षात घ्या. सरासरी झालं, काळकाम झालं, शेकडेवारी ठरलाय. पूर्ण इथंच जातात पहिल्यांदा, लक्षात घ्या. इथंच फिरतात एवढ्याच्यात, इकडे तिकडे, ठीक आहेत ना. पण चौकट सोडून जाणे म्हणजे काय? तुम्ही जर बीजगंताचा सर्वे केला ना, तर बीजगंताचे 10 पैकी एखाद दोघा पोरांचा अभ्यास असेल. भूमितीचा अभ्यास पाहिला ना, 2 ना 3 पोरांना माहित असेल, लक्षात घ्या. का? कारण तिथं चौकट सोडून एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतात, समजलं ना. जास्त एनर्जी खर्च करावी लागते, लक्षात घ्या. आणि जिथं जास्त एनर्जी खर्च करावी लागते त्या ठिकाणची संख्या ऑटोमॅटिक कमी होऊन जाते मग अभ्यास करणाऱ्यांची, ठीक आहे ना. आलं का लक्षात? आपला स्कोर का वाढत नाही त्याचे कारण आहे, तुम्हाला जे मार्क पडतात ना ते आधीपासून त्याच्यात तसेच पडत आहेत, वाढले ते तसेच आहेत, ते तुमचे सिक्युअर झालेत. लक्षात घ्या. तुम्ही सर्वांनी आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण आपल्याला जेही मार्क पडत आहेत ना, रविवारच्या टेस्टमध्ये म्हणा, इथं म्हणा किंवा अजून कुठे म्हणा, हे आधीपासून तसेच पडत आहेत, लक्षात घ्या. ते आधीपासून जमलं तर जमलंच आहेत, ते अजून वाढत का नाही? कारण जे जमत नव्हतं आधीपासून ते अजूनही जमायचं आहेत, लक्षात घ्या. तो विषय पक्का व्हायचा आहे. हे असं अनालिसिस केलं पाहिजे, ठीक आहे ना. पहिले अनालिसिस करा व्यवस्थित, मग सगळं समजेल. आणि प्रत्येक चॅप्टरचा एक बेसिक किमान पार्ट असतो, ते आपला पूर्ण झाला पाहिजे. यामध्ये फॅमिलियर नंबर्स आहेत बघा. म्हणजे आता घातामध्ये कशाला 64 गुणेला 8 केलं. आता x चा घात 8 आहे आणि x चा घात 17 आहे. तर x चा घात 8 जर कट केला, 17तून 8 गेले 9 राहिले.
कॉमन निघतो ना त्याच्यामध्ये. हे कळलं का पहिले? खरं खरं सांगा, कळलं काय तर सांगतो. तेच मला प्रश्न पाहिजे म्हणजे मी बरोबर सांगतो. पहा, लक्ष द्या. एखादं उदाहरण घेतो. एक्सचा घात मी 5 घेतला आणि एक्सचा घात मी इथं 3 घेतला. एक्स 5 वेळा आहे म्हणजे एक्स गुणेला एक्स गुणेला एक्स गुणेला एक्स गुणेला एक्स, बरोबर आहे. एक्स 3 वेळा आहे म्हणजे याचा अर्थ एक्स गुणेला एक्स. कळत आहे ना? इथे एक्स 3 वेळा आला, इथे एक्स 3 वेळा, किती उरले? 2 ना. म्हणजे 5तून 3 गेले, 2 घात उरले कॉमन. याचा अर्थ मसावी. ज्याचा घात लहान तो मसावीमध्ये बसतो. म्हणून एक्सचा घात 9 हे उरलं. म्हणजेच काय, इथं उरले 8, इथं उरले एक्सचा घात 9. परंतु ऑप्शन असं नाही. मग 8ला 2चा घात 3 लिहिता येईल. 8ला 2चा घात 3 लिहिता येईल. आणि मग पुढे आहे एक्सचा घात किती? 9. प्रश्न समजला रे? सर्वांना समजला का? हो लावू चुकून लावायचं, लक्षात घ्या. हो लावून लावायचं. समजलं नाही, मी 100 वेळा सांगायला तयार आहे, बिलकुल तयार आहेत. आणि तुम्ही असं म्हणू शकत नाही मला कोणीच की सर तुम्ही सांगत नाही म्हणून. मी कधी आवश्यकच नाही घेतला मला विचारू नका म्हणून. ठीक आहे ना, तुम्ही नाही दाखवू शकत बोट. काही सुटलं असेल राहिलं असेल तो भाग वेगळा एखादा अनावधानानं. पण मी शिकवतच नाही असं थोडी म्हटलं मी कधी. त्याच्यामुळे तुमच्याकडून तुम्ही क्लिअर राहा, लक्षात घ्या. आणि मग नाही बोंबलायचं कोणी. घाटवर सगळे मी बॅच लावली ती आणि मला नाही आलं गणित. ठीक आहे ना. असं जर सापडलं मग जयेश बोलताना किंवा मग हा ठीक आहे ना, मग डबल गणित शिकवावं लागेल त्यांना. सांगा तात्पर्य काय, तुम्ही जर तुमचे 6 महिने 5 महिने जर वेळ देत आहे, तुम्ही ते चित करून जा ना. चित करून जा, बॅच अशी करून जा, बॅच अशी करून जा, बॅच अशी करून जा की डोक्याचा ताण नाही लागला पाहिजे, ताण नाही गेला पाहिजे. ठीक आहे ना. काम कमी झालं पाहिजे, वेळेवर डिव्हिजन मारायचं काम नाही पडलं पाहिजे. लक्षात आलं? असं काम करून गेलं पाहिजे. लक्षात आलं ना? काम कसं करून जावं याच्यासाठी तो नाना पाटेकरचा डायलॉग आठवायचा. सांगितलं होतं ना? हा, नाना पाटेकर तो आठवायचा डायलॉग. ठीक आहे ना. असं काम करून काम कसं करायचं, काम असं करून जायचं. हे सांगितलं ना त्यांना की असं काय करून ज्याचं चिप्स हातात काढले खायला एखाद्या प्रेक्षकानं, तर असा अभिनय करून जायचा, असा अभिनय करून जायचा की त्याला 3 घंटे समजलंच नाही पाहिजे हातात चिप्स आहेत म्हणून आपल्या. ठीक आहेत ना? समजलं नाही? सोपं नाहीत बरं, हे सोपं नाही आहेत, लक्षात घ्या. सोपं नाही आहेत. आपण कीर्तनकार पाहतो किंवा एखादा वक्ता पाहतो, लक्षात घ्या. वक्ते भरपूर आहे. स्वयंघोषित खूप आहे. ठीक आहेत ना. स्वयंघोषित लीडर, स्वयंघोषित हुशार, स्वयंघोषित बुद्धिजीवी, स्वयंघोषित नेते, स्वयंघोषित वक्ते भरपूर आहेत. हे सोडून म्हणतोय मी. ठीक आहेत ना. हे सोडून स्वयंघोषित वाला कार्यक्रम सोडून जे खरंच आहे ऍक्च्युअल. ठीक आहेत ना. ऍक्च्युअल आहे, ज्यांच्या नावानं गर्दी होऊन जाते. पटलं ना? त्यांच्या नावानं गर्दी होते. लक्षात घ्या. लोक तुटून पडतात, लोक एकमेकाच्या अंगावरून जातात. का तर त्यांना ऐकायचंय, का तर त्यांना पाहायचंय. लक्षात घ्या. हे असे काही खास असतात, गिफ्टेड असतात ते. खरं म्हणजे त्यांनी तो त्याच्यासाठी आयुष्य वेचलेलं असते. असे पण असतात. आणि तुम्हाला खरं सांगतो, लोक तुम्हाला ऐकणार तेव्हा जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असेल. समजलं ना? आणि ते अर्धवट नको. अर्धवट नॉलेज हे फार काळ टिकत नाही. तुम्हाला खरं खरं सांगतो, तुम्ही खड्ड्यात येणार एक दिवस. ठीक आहे ना. तुम्हाला परिपक्वता लागेल नॉलेजची. एकूण एक एवढं असेल चालते, पण ते पूर्ण मांडता आलं पाहिजे. लक्षात आलं का? चालतं ना एवढंच, काही प्रॉब्लेम नाही. पण ते प्रामाणिकपणे एवढंच मांडता आलं पाहिजे. पण तुमच्याकडे एवढं आहे आणि तुम्ही त्याला मोठं विस्तार करून लोकांना फसवून एवढं मोठं सांगत असेल, तुम्ही किती वर्ष लोकांना सांगणार? फार फार तो 2-3 वर्ष. ठीक आहेत ना. तुम्ही समाजामध्ये काही दिवसानंतर दिसून पडता की अरे नाही, हा बाबा चांगला नाही, हा कीर्तनकार चांगला नाही, ह्या वक्त्या ऐकण्यासारखा नाही, हे पुस्तक खोटं आहे असं पण आपल्या लक्षात येतं. म्हणून फार महत्वाचं बरं कंटेंट. जर तुम्हाला लॉंग टर्म टिकायचं असेल ना सगळ्या क्षेत्रामध्ये, तर तुम्हाला प्रामाणिकपणे जेवढं आपल्याकडे आहे, जेवढं आपल्या कुवतीला झेपते तेवढंच प्रमोट करा इतरांना सुद्धा. लक्षात घ्या. तुमच्याकडे जर एवढं नॉलेज असेल ना, तेवढंच प्रमोट करा, त्याला वाढवा. म्हणजे पेपरचा स्कोर वाढेल. लक्षात आलं? तसा नाही वाढणार. आभासी जीवन जगण्यात काही पॉईंट नाही. तुम्हाला खरं खरं सांगतो, आयुष्य इतकं सोपं आहे, आपण त्याला उगाच कठीण करतो. आणि इतकं लहान आहे ना आयुष्य, का तुमच्या अपेक्षा तुमची स्वप्न त्याच्या पुढे खूप मोठी आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीवर फोकस करा. फार मोठ्या गोष्टीवर जास्त फोकस केलं, आधीच बेसिक नसेल, तुम्ही दुःखी होऊन जाल. लक्षात घ्या. दुःखी होऊन जाल. खरं सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा कंटेंट बनवा. एवढं येतं ना, खूप चांगलं करून ठेवा ते. अजून एवढा त्याला खूप चांगलं करून ठेवा पहिल्यांदा. ह्या विषयाचा एवढा भाग इतका चांगला झाला ना, की आता हात नाही लावला. चला एक पाठ. हे ज्याला हे साध्य करता आलं पाहिजे, साधलं पाहिजे. लक्षात घ्या. हे जर साध्य करता आलं ना, तुम्हाला तुमच्या अभ्यासामधली मजा अशी येईल ना, तुम्ही तुमच्या आता धुंदीत लुप्त होऊन जा. लक्षात घ्या. कोणी तुम्हाला स्पिरिट देण्याची गरज नाही किंवा इन्स्पायर करण्याची गरज नाही. पण असं करायचं. ठीक आहे ना. एवढाच पाठ निवडला, इतकाच बस. एखाद्या दिवशी करून तर बघा मी सांगितलेल्या गोष्टी. खरंच करू बघा.
कारण दुःख निवारणे आणि स्ट्रेस निवारण्याचं एकमेव साधन आहे. आपल्या कामावर खूप खूप लक्ष केंद्रित नाही येत ना पूर्ण हवा काढून एवढा असा एखादा पाठ घ्या आणि खूप त्याच्यामध्ये अभ्यास करून टाका. एखादा समजून घ्या संकल्पना आहे अर्थशास्त्राची म्हणा, सायन्सची आहे, इतिहासाची असेल, काही घटना समजूनच नाही राहिला त्याला वाचत नका बसू, कालपर्यंत वेगळं असेल. असं व्यवस्थित वाचा की आता समजून घ्या की ह्याच्या नंतर हे बिलकुल बिमारी दूर करायची याची. हे जेव्हा तुम्ही करायला लागता ना तेव्हा तुम्हाला जाणवायला राहतं सोपं आहे. आणि असं एक एक प्रोडक्ट करत जा मग प्रत्येक दिवशी. तुम्हाला वर्ष कसं गेलं हे माहीत पडणार नाही आणि माझा अभ्यास वाढला कसा हे माहीत पडणार नाही आणि तुम्हाला आनंद येईल त्याच्यामधून वेगळ्या. लक्षात घ्या, तसा आनंद प्राप्त होत नाही. तुमचं टार्गेट ठेवून जर तुम्ही अभ्यास नाही केला ना तुम्हाला ट्रेस येईल, तुम्हाला जीवावर आल्यासारखं वाटेल, तुम्हाला हे वाटेल अरे उगाच अभ्यास करायला गुणाला, कधी लागतो नोकरीवर कधी नाही, हे नको मला आणि लागत नाही अशा दृष्टीने. समजलं ना, असं लागणार नाही, असं व्यक्ती लागणार पण नाहीत मग. कारण तुम्ही निगेटिव्ह पद्धतीने अभ्यास करताय, तुमचा अप्रोच चुकीचा आहे. तुमचा अप्रोच चुकीचा आहे ना त्या ठिकाणी. तुमचा अप्रोच जर प्रॉपर असेल तर तो अभ्यास तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देईल. लक्षात घ्या. म्हणून ते वाक्य फार महत्वाचं. एखादा चॅप्टर, एखादा कंटेन, एखादा नियम, एखादं सूत्र, एखादं उदाहरण ते असं काही करून जा की पुन्हा त्याला हात लावायची गरज नाही पडली पाहिजे. लक्षात आलं? घ्या एवढंच, काही प्रॉब्लेम नाही, पण ते चांगलं घ्या. लक्षात घ्या. ठीक आहे. तर इथे हे क्लिअर आहे. चला दुसरा भाग बघा आता. याच्यातलं लिहू एकही देत नाही कारण तुम्हाला करायचे, मी समजून सांगतो फक्त. लक्षात आलं? कारण तुम्हालाच करायचे, मी फक्त समजून सांगतो. 7/3 गुणिले 5/3 भागेला 35/3 आहे. लिहायचं नाहीये कारण पहिले 4-8 समजून सांगतो आणि डायरेक्ट तुम्हाला ते सुद्धा परत करायचे. लक्षात घ्या. मग 7/3 आहे गुणिले 5/3 आहे. मग अशीच म्हटलं नियमांच्या अधीन राहून उदाहरणं बसवावी लागतात. 35ला 5 गुणिले 7 केलं म्हणजे इथे 3 तिथे 3. समजलं? संख्यांच्या गुणाकाराच्या घाताचा नियम लागला. 35चे 7 5 35 तोच त्याच्या डोक्यावर इकडे तिकडे दिला. कळलं का? म्हणजे आता 7/3 7/3 5/3 5/3 म्हणजे उरलं किती? 1 असं म्हणता येईल त्याला. प्रश्न सर्वांना समजून राहिले? मागे क्लिअर आहे का रे? प्रामाणिकपणे क्लिअर आहे सर्व? अमोल अमोल क्लिअर आहे सर्व? ते वाक्य डोक्यातच ठेवा. ते नाना पाटेकरला डोक्यात ठेवा तुम्ही. मी खरं सांगतो तुम्हाला. तुम्हाला हे का मी स्वतः अशा काही गोष्टी ना फार डोक्यात ठेवत असतो. जेव्हा आपल्याला वाटलं आपल्या कामात काहीतरी त्रुट्या येऊन राहिल्या ते आठवायचं. ते एका अशा स्टेटमेंट आठवायचे, नाही हे गलतीने झाली पाहिजे, हे चुकलं नाही पाहिजे. रात डबल. आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, जो या वयात आणि या आयुष्यात जर काही स्वप्न ठेवत नसेल आणि त्याच्यासाठी मागं लागत नसतील याचा अर्थ त्याचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. माझा होईल बापू, या याच्यातनं मी खूप एन्जॉय करतो, जगून घेतो आणि खूप मेहनत पुढच्या जन्मात करेल. मग समजून ना, असा त्याचा अर्थ आहेत ना. म्हणजे तुम्ही खूप रिलॅक्स आहेत या आयुष्यात, खूप रिलॅक्स आहेत, लोडच नाही आपल्या आयुष्यात. ठीक आहेत ना, काय टेन्शन घेता, समाधानी आयुष्य जगलं पाहिजे, कशाला पैशाची गरज आहे या आयुष्यात ना. फक्त मी जगतो, फक्त जगतो बस. आणि पुढच्या आयुष्यात मी अफाट प्रचंड मेहनत करेल. खरं आहे का? माहित आहे का तुम्हाला? मागच्या जन्मात मी कोण होतो माहित थोडी मला माहित आहे का? अरे असेल पुनर्जन्म किंवा नसेल तो विषय माझा नाही. पण नुसतं हा आहे की तुम्हाला आठवेल तरी काय क्लास लावला होता आणि मला डबल प्रचंड मेहनत करायला लागेल. जे आहे त्याचा तर पहिले सदुपयोग करा. ठीक आहे ना. आणि तुम्ही कामच नाही करणार तर ज्या परमेश्वर तुम्हाला जन्माला घालेल तरी का पहिल्यांदा दुसऱ्यांदा? त्याला सक्षम मनुष्य लागेल ना. म्हणून हे लक्षात घ्या. हे फार दिवस निघून जातात, इतके झपाट्याने निघून जातील ना. आणि मग पाठीमागं पाहिलं तसं अरे काहीच नाही, हातात तर काय राहिलंच नाही, एवढं सुटून गेलं, एवढं सुटून गेलं, एवढं सुटून गेलं. बॅच निघून गेली, वेळ निघून गेला, वर्ष निघून गेली, सगळं निघून गेलं, परिवार निघून गेला, मित्रमंडळी सोबतची निघून गेली आणि मी एकटाच राहिलो, तिथंच होतो तिथंच आहे. असं होतं. लक्षात घ्या. म्हणून चांगलं कामाला लागा. ठीक आहे ना. चला पुढचं बघा काय म्हणतोय. हा तसाच आहे, सोडता येईल, हा त्यातलाच आहे. ठीक आहे ना. आता घाताचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर अजून घातांकाची सुरुवात खऱ्या अर्थानं व्हायची आहे. बघा, ए अपॉन बी चा घात जर यम असेल तर हा त्याच्या डोक्यावर असतो आणि हा त्याच्या डोक्यावर असतो की नाही. म्हणजे -2x चा स्क्वेअर अपॉन 3y आणि त्याच्या पूर्ण ब्रॅकेटला आहे 3. म्हणजे या 3चा अधिकार सगळ्यांवर आहेच. म्हणजे -2चा घात 3 गुणेला x चा घात 2 बेत्रिक 6 म्हणजे x चा घात 6 घाताघाताचा गुणाकार. बरोबर आहे का? 6. आणि इथं 3चा घात किती? 3 आणि गुणेला y चा घात 3. समजलं? मग 2चा घात 3 म्हणजे काय? -8. आणि x चा घात किती? 6. 3चा घात तिसरा 27 आणि y चा घात किती? 3. म्हणजे -8 x चा घात 6 27 y चा घन. कळलं? समजलं का रे? बोला. क्लिअर आहे ना? क्लिअर आहे प्रश्न? आता सांगा बरोबर आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे सर्वांचा? चला पुढचा प्रश्न पाहू. हा शून्य सोपा आहे, तुम्ही करू शकता. हे तुम्हाला करायचे, हे तुम्हाला करायचे. हा बघा, हा आहे नियम. इथून सुरू होतं घातांक.
म्हणजे तुम्ही म्हणा आतापर्यंत काय तसं नाही. घातांकाचा जो ऍक्च्युअल पार्ट आहेत ना आतमधला तो इथून सुरू होतो. खऱ्या अर्थानं घातांकाचा नियम लागतो तो याला लागतो, समजलं ना. आणि स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं, इक्वेशन असणार घातांकामध्ये आणि अशाच पद्धतीने 81 इज इक्वल टू 27चा घात x आहे. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला पायात आलेली संख्या ऑब्झर्व करायची, जे की काय आहे 81 आणि 27 आहे. ही कोणाची फॅमिली आहे असं लक्षात घ्यायचं. आता राहिला विषय पाठांतराचा. मी आधी सांगितलं केलं असं तर बजेट लागेल, नाही तर नाही लागणार. ठीक आहे ना. आता हे नका विचारू का घात चौथा कुठून आणला तिसरा कुठून आणला. ठीक आहेत ना. चुपचाप बसून ऐकून घ्यायचं आपलं. ठीक आहेत ना. आता 3चा घात चौथा 81 होते, हे जर वाचलंच नसतं त्यांना काय विचारायला पाहिजे आज? काहीच नाही. त्यांना बाहेर जाऊन चुपचाप कागदार करून पाहिजे. ठीक आहे की नाही. सांगा बरं इमानदार, आज मॅथमॅटिक्स डे आहे. माहित आहे? मलाही माहित नव्हतं, मला स्टेटस दिसलंय. माहित नव्हतं, म्हणजे मला घरी सांगितलं अरे आज मॅथमॅटिक्स डे, हॅपी मॅथमॅटिक्स डे म्हणे. म्हटलं मलाही माहित नाही. मग खरंच पाहिलंय का, दिसलंय का ग्रुपवर. आता आजचं काय 14 मार्च आहे. ठीक आहे ना. मला एक्झॅक्ट माहित नाही काय म्हणजे आता एवढं लक्ष कुठं ठेवतं आपण. रामानुज डे वगैरे हे आपल्याला थोडंफार माहित असतं. असं तो भाग नाही. खरं खरं सांगा मला, हे 10 पर्यंतच्या 5 संख्यांचे 5 घात कोणाच्या पाठात आहे? 1 बिलकुल पाठ आहे. बहुत बढिया. अजून 2. नाही, माझा प्रश्न तो नाही ना, 5 पर्यंत नाही. माझा प्रश्न आहे 10 पर्यंतच्या संख्यांचे 5 घात कोणाला माहित आहे? ते पूर्ण आहे का? अच्छा, बरं. नाही ना, माझा प्रश्न तो नाही आहे ना. मला 100% लागेल ना. मला 100% लागेल ना. कोणाचे पाठ? 1 झाला. रोशन अजून आहे. ओके बढिया. 2 अजून झालं. इथंच रिझल्ट लागला ना. विषय इथूनच सुरुवात होत ना. लक्षात आलं ना. कशाला दुसरीकडे जायची गरज आहे? कशाला आपलं ठेवावे झाकून दुसरे पावे वाकून असं झालं तर ठीक आहे ना. असं नाही म्हणजे आपली मूठ झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्या क्लासचे पोरं एकदम बेस्ट बा. हे बेस्ट असं राहील का? जमेल का असं ना? 2 घात पाठ करता, तिसरा पाठ करत नाही, चौथा करता, असं नसतं जमत ना. करायचं असेल तर पूर्ण करा. ठीक आहेत ना. नोकरी देताना असं म्हटलं पाहिजे, पहिले 2-3 वर्ष फुकटात करून पहा. तिथून 2 वर्षानंतर काम पाहून मग 2,000 भेटन. तिथून अजून 7-8 वर्ष गेले का मग तुमचं लग्न बिग्न झालं तर बघ ठीक आहे बघा 10-15 हजार घ्या आता. मग उतारत्या वयात घ्या पगार आता पूर्ण. असं जमेल का तुम्हाला? इन्स्टॉलमेंट मध्ये यश पाहिजे का? संगीत सांग. 5चा तिसरा घात पटकन पाहिजे. तो त्याला कशाला विचारतो? 5चा 225. बहुत बढिया. सांग चौधरी दिव्या. 5चा तिसरा घात 125. अरे बरोबर आहे का संगीत? तुझं बरोबर आहे की हिचं बरोबर आहे का? तुझं काय पाहिजे? तुझं कसं काय चुकलं मग? असं नाही व्हायला पाहिजे ना. सांग 12चा घन किती आहे? चला फास्ट पाहिजे. 12चा घन 100. बहुत बढिया. 144. चल 12चा घन सांग. काही मजा नाही त्याच्यामध्ये. चला 12चा घन पटकन सांग. 17-28. 11चा घन सांग. 9चा 5वा घात सांग. पाठ केले सांग ना मग. 3चा 5वा घात सांग. 243. 3चा चौथा घात 81. 4चा चौथा घात 4चा 5वा घात ओके. 6चा तिसरा घात 216. ठीक आहेत ना. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. तुम्ही जर आता सावरून नाही घेतलं ना व्यवस्थित, मी परत सांगतो, मी पूर्ण रिपीट घेणार आहे सगळं. लक्षात आलं. मी पर्सनली सगळ्यांना विचारेल. पूर्ण पुढच्या 8-10 दिवस देतोय. संख्या ज्ञानाच्या पहिल्या भागापासून जिथं जिथं जे थेअरी लिहिलेली आहेत ना, उदाहरण नाही विचार, मी थेअरी विचारेल तुम्हाला. सगळ्यांना लक्षात घ्या. सगळ्यांना विचारा आणि मोसम पाहून विचारेल. असं नाही की ज्या दिवशी बरोबर सगळे हजर असतील ना तेव्हा सोडणार आहे. जो ऍबसेंट राहत असतील त्याला पहिले विचार. लक्षात घ्या. संख्या ज्ञानाच्या पहिल्या भागापासून पुढच्या गुरुवारपर्यंत सांगतो म्हणून मी आडवं तिडवं काही विचारेल. संख्या ज्ञानाच्या पहिल्या भागापासून तर पुढच्या गुरुवारपर्यंत जेवढाही पोर्शन होईल त्या प्रत्येक प्रकरणाची थेअरी तुम्हाला माहित असली पाहिजे. सर्वांनी लक्षात घ्या. कळलं? नॉलेज पाहिजे. उदाहरण नाही विचार, मी नॉलेज विचारेल त्याच्यातलं. हे काय आहे?
हे काय आहे समजलं ना. 8 दिवस देतोय, चांगली रिव्हिजन करून ठेवायची, लक्षात आलं. आणि तशी रिव्हिजन मारायची कारण पुढच्या 8-10 दिवसानंतर तुमची सेकंड टेस्ट होईल. पहिला टॉपर आहे तो, पहिला टॉपर आहे, त्याला 500 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. दुसरा टॉपर कोण आहेत बघू आपण. ठीक आहेत ना. चला पहा लक्षात इकडे. पाया समान आहे, 3ची फॅमिली. 81 म्हणजे काय? 3चा चौथा घात. 81 म्हणजे 3चा चौथा घात ना. आणि 27 म्हणजे काय? 3चा तिसरा घात आणि त्याच्या डोक्यावर एक्स. त्याच्या डोक्यावर एक्स. कळलं? 3चा चौथा घात इज इक्वल टू 3चा 3x. पाया समानाला घ्यायचा 4 इज इक्वल टू 3x. कळलं का? बस लक्षात घ्यायचं, शिकायचं, एक एक पॉईंट क्लिअर करायचं. लक्षात घ्या, एक एक पॉईंट क्लिअर करायचा. कळलं का इथपर्यंत? 4 इज इक्वल टू 3x. x इज इक्वल टू 4/3. हा 3 खाली आला. समजेल कसं केलं? लक्षात आलं का? हा याचा फोटो घेऊ शकता अभ्यासासाठी. चला घ्या पटकन. चला झालं का रे? चला पुढचं घ्या. चला पुढचं. हा क्लिअर आहे सर्वांना? बोलू नका. काही विचारायचं असेल तर ते विचारा, म्हणजे त्याच्यापेक्षा ते महत्वाचं आहे. ते नाही राहिलं पाहिजे. चला पुढचं घ्या. बघा पायास, हा तुम्ही ट्राय करायचा आहे. हा परत घाताचा एक नियम कसे लागतात पहा. एचा घातांक -3/2, त्याचा घातांक -8/3. घाताघाताचा गुणाकार. 3 कटले, वजा वजा कटला बेचूक 8, म्हणजे एचा घातांक 4 आणि इज इक्वल टू तिकडे एचा घातांक x आहे, एचा घातांक x म्हणजे x इज इक्वल टू काय आला 4. 4. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? अरे मागे इथपर्यंत समजलं? सर्वांना समजलं? चालेल, तर आपण इथं पोहोचलेलो आहोत. नोट्स बघू दे. हो
घ्या उदाहरणं घ्या सर्वांनी. हा चला, फक्त काय नाही करायचं, काय करायचे सांगतो तुम्हाला. 15 पर्यंत कंटिन्यू. हो, 15 पर्यंत, 17 पर्यंत कंटिन्यू करा. 1 ते 17 पर्यंत कंटिन्यू. सर्वांनी लक्ष द्या. 1 ते 17 पर्यंत कंटिन्यू. स्लॉट तयार करून देतो तेवढे सोडवायचे. 1 ते 17. नंतर घ्यायचं 24, 24 ते 41, 24 ते 41. समजलं? बस एवढे सोडून ना, कारण हे शिकवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ठीक आहे. चला, ऑनलाईन वाले मी तुम्हाला ऑफ करतोय. उद्याला लिंक जॉईन करा. ठीक आहे. चला.